माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। थेट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर काही गंभीर आरोप ते या ठिकाणी करतायत। धंगेकरजी, तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत, काय आहे, काय आरोप करताय? ह्याच्यामध्ये जे जैन मुनी आहेत ह्यांच्या नेतृत्वाखाली जैन बोर्डिंगची जागा वाचवा म्हणून पुणे शहरामध्ये हा मोर्चा निघाला। आता मोर्चा निघताना ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये व्यवहार झाला, हा व्यवहाराची संशयाची सोयी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वळते। म्हणून मी कालच म्हणलो की ह्याच्यामध्ये धंगेकर काय म्हणतात तर जमीन चोर, ते वाक्य तुमच्याकडे आहे। आता ह्याच्यामध्ये त्यांची मी आत्ता तुमच्याशी बोलताना त्यांची मी प्रेस बघितली आणि प्रेसमध्ये एकदम केविल आणि त्यांची क्यू येईल अशी प्रेस त्याच्यामध्ये दिसून आली। आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने व्यवहार झाला त्याचा तपशील तुम्ही ट्विट केलंय त्यांच्या विरोधात आणि ट्विट मध्ये सुद्धा तुम्ही एक गोष्ट उल्लेख केली, ती लाईन, ती ओळ काय होती? काय म्हणतात धंगेकर, जमीन चोर मुरलीधर असं काय ते वाक्य आहे ते। तर माझा काय तुम्ही चोरचा आरोप करताय मुरलीधरांवर? काय नेमके आरोप आहे, काय तुमच्याकडे पुरावे आहेत सांगा। याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला बोलत नाही, पक्षाला बोलत नाही, हे विकृतीवर बोलतोय। जी विकृती भारतीय जनता पार्टीमध्ये तयार झाली त्या विकृतीबद्दल बोलतोय। ह्याच्यामध्ये त्यांची मी आत्ता प्रेस बघितल्यानंतर एकदम किविलो आणि त्यांची प्रयत्न होता की मी किती खरा आहे, मी किती चांगला आहे। मग मलबार हिलचे रेट काय आहेत, पुण्यातले रेट काय आहेत, इथं केवढ्या जागा मिळते? म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजा ज्यावेळेला सत्तेत असतो तेव्हा जनता भिकारी असते, म्हणून हे राजे आहेत जनतेतले। आणि हे जर व्यापारी झाले, राजा व्यापारी असला तर जनता भिकारी होती, हे झालेत व्यापारी। आणि हे जिथं जाईल म्हणजे महावीर जयंतीला हे त्या ठिकाणी पोचले आणि महावीर जयंतीला पोचल्यानंतर त्यांना ती जागा दिसली तर ते देव राहिला बाजूला, देवासहित जमीन हडपण्याचा प्रयत्न केला। म्हणजे राजा ज्यावेळेला व्यापारी होतो त्यावेळेला जनता बेकारी होती, हे उदाहरण त्याच्यामध्ये दिसून येते। आणि याच्यामध्ये त्यांनी प्रेसमध्ये मी त्यात नाही, मी राजीनामा दिला, मी हे केलं, मी ते केलं, ही गोष्ट त्यांनी केविल आणि प्रयत्न करतात माझ्याकडे। त्याच्यात तुमचे आरोप थेट सांगा, कारण त्यांनी पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट केलंय की ज्या कंपनीने ही जागा घेतली, अर्थात गोखले बिल्डरनी, तर त्या कंपनीमध्ये मी 11 महिन्यापूर्वी भागीदार होतो। त्याच्यापूर्वीच मी ते व्यवहार होण्याच्या 11 महिन्यापूर्वीच मी त्याच्यातून राजीनामा दिलेला, माझा कुठलाही रुपयाचा व्यवहार नाही, असे ते पुरावे देत आहेत। आणि तुमच्यावर सांगताय तुम्ही खोटे आरोप करताय सगळे। बरं, ह्याच्यामध्ये ज्यावेळेला रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्या संस्थेने रजिस्ट्रेशन केलं। महानगरपालिकेचा लेआउटवाला त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने केलं। धर्मदायुक्त पुणे शहरामध्ये ते जे धर्मदायुक्तांचं ऑफिस आहे तिथं हे प्रकरण नेता डायरेक्ट मुंबईला नेलं। म्हणजे ह्या सगळा जे प्रकरण आहे ह्याची संशयाची सोयी एका मंत्र्याकडे जाते, ती मुरलीधर मोहोळकडे ती वस्तूच येते। आता मुरलीधर मोहोळ हे ह्या ठिकाणी ज्यावेळेला प्रचाराला गेले त्यावेळेला ह्या संस्थेत गेले। ह्या संस्थेमध्ये चकोर गांधे, विशाल गोखले आहे आणि परत मुरलीधर मोहोळ, हे कधी निवडणुकीत गेले। आणि ही जागा ज्यावेळेला त्यांनी बघितली आणि त्यावेळेपासून त्यांची सुरुवात झाली की ही जागा खायची। मग खायची कशी, तर त्यातले 2 संचालक लोक ताब्यात घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि ती जी संचालक बॉडी ही बी डिफॉल्टर आहे, कारण ह्या संचालक बॉडीने ह्याच्यापूर्वीचे संस्थेत असलेले पैसे काढून वालचंद कंपनीला नेऊन जमा केले। म्हणजे आणि हे 230 कोटी रुपये बी त्यांचा तो प्लॅन होता असं। आणि त्यातल्या एका संस्थेच्या संचालकाने कालच राजीनामा आपल्याकडे पाठवलेला। म्हणजे याचा अर्थ की हे सगळे ह्यावर संशयास्पद आहे। आणि ह्याच्यामध्ये 21 नोव्हेंबरला पहिली मुलाखत ह्या चिराग जोशींनी दिली की काय दिले की ही जागा आम्ही विकणार आहे, ही जागा आम्ही देणार आहे आणि त्याचे 200 कोटी रुपये मिळणार आहे आपल्याला संस्थेला। कधी? 21 डिसेंबर 2023 मध्ये। कोण म्हणतं? चिराग जोशी म्हणतात, त्याचे वाचन इंडस्ट्रीचे ते काम बघतात। आणि ही जागा 15 महिने टप्प्याटप्प्याने हे पैसे आपल्याला मिळणार आणि त्याच पद्धतीने लिलाव बी त्याच पद्धतीने होतो, टेंडर त्याच पद्धतीने निघतं। म्हणजे हे टेंडर निघायच्या अगोदर हे चेअरमन बोलतो आणि त्याच परिस्थितीने सगळे आलेत। मग याच्यामध्ये पुढे जाऊ आपण तर हे प्रचाराला मग 21 एप्रिलला गेले, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे 23 मध्येच। आणि 24 मध्ये
मुरलीधर मोहोळांचं आपण निवडणूक प्रतिज्ञापत्र काढलं, मीच काढलं. तर 24मध्ये मला असं दिसलं की बडेकर गोखले हे मुरलीधर मोहोळांचे पार्टनर होते. म्हणजे ज्यांनी ही जागा विकत घेतली ते पार्टनर आहेत कुणाचे? मुरलीधर मोहोळांचे. आणि तेव्हा होते का, पण आता नाहीये ते असंच म्हणतायत. बोलतो ना मी, हा एकदम एकदम फटफट बोललं तर ते लक्षात नाही. मग 16 नोव्हेंबरला त्याचं मूल्यांकन केलं त्या जागेचं, आणि त्या मूल्यांकन दर होता 223 कोटी रुपये. 223 कोटी रुपये मूल्यांकन दर हे मंडलिक असोसिएशननी काढला. आणि हे कोणी काढलं? ह्या संस्थेनेच हे सगळं काढलं, तुमचा मंडलिक असोसिएशन. आणि हे दुसरं जागा घेतली त्याच्यामध्ये यांचा पूर्ण हात आहे. बघा, ह्या संस्थेमध्ये मेरिट नावाची एक संस्था आहे, आणि ही कंपनी मार्फत हा सगळा व्यवहार झाला. ही मेरिट कंपनी कोण? बडेकरांबरोबर काम करणारी, गोखलेंबरोबर काम करणारी, मोहोळांबरोबर काम करणारी ही मेरिट कंपनी. मग या मेरिट कंपनीने त्याच्या नावाने जाहिरात दिली, संस्थेच्या नावाने नाही दिली, मेरिट कंपनीच्या नावाने. आणि मग मेरिट कंपनीचं नाव असल्यामुळं तिथं लोकांच्या लक्षात आलं कुठली जागा आणि काय झालं, कारण मेरिट कंपनीच्या नावाने ही काहीच नव्हतं. आणि ही जी संस्था आहे त्याचे सगळं मेरिट कंपनी केलं, मूल्यांकन मंडलिकनी केलं. आणि 16 डिसेंबरला सर्व संचालकांची नोटीस पाठवली, आणि हे नोटीस पाठवून विक्रीबाबत त्यांची चर्चा झाली. आणि लगेच 3 दिवसांनी ठराव बी झाला. 3 दिवसांनी ठराव झाला. 16 डिसेंबरला मेरिट नावाच्या कंपनीने टेंडर प्रक्रिया चालू केली. आणि नंतर पुढं आपण घेतो ती कशी ह्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं सगळी यंत्रणा लागली. मग महानगरपालिका असेल, सब रजिस्टर असेल, धर्मदाय आयुक्त असेल, ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे मुरलीधर मोहोळांच्या आशीर्वादाने ही कंपनीचा लिलाव झाला. टेंडर मागवले. आता टेंडर कसे मागवले? तर मूल्यांकन काढलेलं 223 कोटी रुपये. आता हे मूल्यांकन काढलं 223. तर ह्याच्यामध्ये या 3 कंपन्या आल्या. 3 कंपन्या कुठल्या आल्या? तिन्ही कंपन्या ही मुरलीधर मोहोळांच्या जवळच्या आल्या. ह्या 3 कंपन्यालाच कळलं का हे विकणारे म्हणून. तर या 3 कंपन्या आल्या, 1, 2, 3. आता मला हे कुठल्या कंपन्या आहेत? ह्याच्यामध्ये बडेकर नावाची एक कंपनी, एक रांजेकर नावाची कंपनी आणि एक गोखले नावाची कंपनी. या 3 कंपन्या ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये आल्या. त्याची टेंडर प्रक्रिया आता ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर सगळे एका ऑफिसमध्येच हे टाईप केलेलं आहे. आणि मुरलीधर मोहोळ हुशार आहे टेंडर प्रक्रिया करायला. महानगरपालिकेला टेंडर प्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे टेंडर कसं करायचं हे त्यांना चांगलं ज्ञान आहे, आणि हे ज्ञान काय लपून राहिलेलं नाही. ह्याच्यामध्ये त्यांनी एकदम व्यवस्थित. पण शेवटी आपण कुठंतरी काहीतरी करतो तर ते काहीतरी राहून जातं. तर एकाच ऑफिसमध्ये एकाच टाईपमध्ये हे सगळे टेंडर भरलेले आहेत. बट ते टेंडर कसे भरले? तर त्याच्यामध्ये मूल्यांकन 223 कोटी रुपये केलेलं होतं. ही वस्तुस्थिती. आता ह्या कंपन्या छोट्या नाहीत. ह्या कंपन्या गव्हर्नमेंटमध्ये काम करतात, मोठे बिल्डर आहेत. मग त्यांना हे कसं नाही कळलं की आपल्याला 223 कोटीच्या पुढं पैसे टाकायचे. तर त्यांनी टाकले किती? एका कंपनीने टाकले 185 कोटी, एका कंपनीने टाकले 200 कोटी, आणि एका कंपनीने ज्यांना आत्ता ते थ्रो झाले ते 230 कोटी. मग असं असताना आपल्याला टेंडर नियमानुसार परत जाहिरात द्यावी लागते. हे दोन्ही बाद करून, हे दोन्ही बाद केले पाहिजे. बाद केलेले नाहीत. म्हणजे परत 230 कोटीच्या द्यायचं हे त्यांच्या डोक्यात होतं. पहिल्याही वर्षापूर्वी त्यांनी किंमत काढली होती, कोणाला द्यायचं काय सगळं सेट झालं होतं. मग हे निम्म प्रकरण सेट झालं. जर मोहोळांनी जर राजीनामा दिला असेल तर त्याच्या अगोदरचे जे व्यवहार झाले त्यांनी बोललं पाहिजे की व्यवहार चुकीचे चाललेले आहेत, आणि म्हणून मी बाजूला पडतो. त्यांना माहीत नाही असं थोडीच आहे, माहिती आहे. त्यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी तुम्ही तुमच्या आरोपांवर ठाम आहात की मुरलीधर मोहोळ टेंडर प्रक्रियेमध्ये माहीर आहेत, आणि त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे. जर बडेकर हा अजून त्यांच्याकडे भागीदार आहे ना, मग बडेकरला कसं नाही कळलं 223 कोटीच्या पुढं भरायचं टेंडर? 200 कोटीच का भरलं? बरं 200 कोटी भरलं, 185 दोन्ही ते बाद झाले, एक राहिला. मग परत फेर टेंडर काढलं पाहिजे ना, त्याला मुदत दिली पाहिजे, त्याला काही आहेत ना प्रक्रिया. आणि मग पुणे धर्मदाय आयुक्ताकडे हे प्रकरण झालं पाहिजे. हे मुंबईकडे कसं गेलं? म्हणजे रजिस्टर ऑफिस ज्या 2 लोक जी होती त्या 2 संचालकांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं. 6 लोक पाहिजे होती. आजही 7-12-6 लोक दिसत आहेत प्रॉपर्टी कार्डला. अच्छा, तेव्हा 2च जणांचे सह्या आहेत फक्त त्याच्यात. 6 लोक आहेत.
मग 4 लोकांना का नाही घेतलं, रजिस्टरनी का ते अशा पद्धतीने व्यवहार केला, तो एक धर्मदायकची चूक. महानगरपालिकेने मोजणी नसताना लेआउट कसा दिला, तिसरी चूक. आणि चौथी चूक ही काही असं होत नाही, गोखले काय एवढा लय मोठा नाही, पण जर केंद्रीय मंत्री जर ह्याच्यामध्ये ते आपले मोहळ आहेत आणि त्याच्यामध्ये बँकेचे व्यवहार आपण जर तपासलं तर बुलढाणा बँक असेल, ती कुठली कर्नाटकची असेल, तर पतसंस्था 20-30 कोटी रुपये देऊ शकत नाही, नियमत नाही. मग ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणायला पाहिजे की मी बुलढाण्यावर कारवाई करेन, मी ह्याच्यावर कारवाई करेन, ह्या सगळ्या ह्याच्यावर. मग तुम्ही सांगा, जर विद्येच्या माहेरघरामध्ये जर खासदार जर असे वागत असतील तर जाब कोणाला विचारणार. आणि म्हणून परत एकदा म्हणलो की खासदार कलमाडी साहेबांना ज्यावेळेला आरोप झाले त्यावेळेला काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली, न्यायालयात ते सुटले, ह्यांच्यावर नरेंद्र मोदी साहेबांनी कारवाई करावी अशी माझी कळकळ. काय कारवाई करावी असं वाटतं? हे सगळं भ्रष्टाचार आणि जैन मंदिरच खायला लागले. इतक्या दिवस दरोडे पडत होते, ठीक होतं, आता मंदिरांवर बी दरोडे पडायला लागले. आता हे दिसतं, आता किती वेळा नाव घेऊ, आता झालं ना. हे सगळे जैन मंदिरची जागा आणि जैन मुनी जे आहे साध्वी असतात, जैन मुनी असतात, ते तपश्चर्या करतात, त्यांना रस्त्यावर यावं लागलं आहे. हे जैन धर्मांचा पुणेकरांचं काय अपमान नाही का? हा अपमान आहे. आणि केवळ पण आत्ता खासदार जेव्हा पत्रकार परिषद घेत आहेत ते तुमच्यावर आरोप करतात की दरवेळेस तुम्ही तसेच आरोप करतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला आणि पुन्हा एकदा तुम्ही तेच करताय. तुमच्याकडे कुठले पुरावे नाहीत, फक्त बोलायचं. आता निवडणुका नाहीत, आता फक्त जैन समाजाचा विषय आहे आणि जैन समाजाची जागा कशी अडपली ह्याच्यावर बोलायचं. निवडणुका परत आहेत ना, लढायचं आहे आपल्याला. हा निवडणुकीचा मुद्दा नाही, हा मुद्दा त्यांची केवलवाणी प्रेस बघितल्यानंतर मला वाईट वाटलं. अरे एवढा केवलवाणी बोलतो बाबा. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आरोप करता. तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांवर सुद्धा आरोप केले, तुम्ही एकही पुरावा देऊ शकला नाही. तुम्ही आता मुरली हे लेखी नाहीत का? हे लेखी नाहीत का? ह्याच्या पलीकडचं काय देऊ? आता जर टेंडर प्रक्रिया बडेकरांच्या ह्याच्यात ते आहे का नाही पार्टनर? आहेत का नाही एवढं सांगा. आता आहेत ना. मग बडेकरला जर 223 कोटी कळले नाही तर बडेकर काय मूर्ख माणूस आहे का? आणि टेंडर प्रक्रिया त्यांच्या टेबलवर बसून झालेले. तुम्ही सांगा, तुम्ही मी एक मला कळले ह्या किंमत ह्याची 200 कोटी, मग 200 कोटीच्या पुढे 1 रुपया भरला पाहिजे. अलीकडे का भरले? मग बडेकर कंपनीत ते भागीदार आहेत ना. मग आता ते काय मूर्ख लोक आहे का बडेकर? तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका म्हणा, तुम्ही लय शाळेत आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही जैन समाजाचं महावीरांचं स्थान असलेलं ते नसते नाबद करून तुम्हाला बिल्डिंगा बांधायच्या, तुम्हाला पैसे कमायचे, ह्याच्यावर बोला. निवडणुकीत बोलू ना आपण. मी काय बोललो, तुम्ही काय बोलले, तुम्ही काय कर्तृत्व केलं, तुम्ही कसे पैसे दिले आमच्या विरोधकांना, सगळं माहिती. आणि ते सगळे पुरावे माग आहे, पण ते मला बोलायचं नाही. मला आता जैन मंदिरावर बोलायचं. आणि जे बोलायचं आणि केवळ आणि मी असं नाही मी तसं नाही बोलायचंच नाही. राजीनामा द्यायचा, चौकशी करायची, दूध का दूध पाणी हे पुणेकरांना दिलं पाहिजे. मग माझं जैन समाजले जवळचं आहे. अरे जैन समाज तर रस्त्यावर आला असतं का? तुम्ही का नाही आले मोर्चात? मी गेलो होतो, तुम्ही बी यायचं होतं मोर्चात, का नाही आले? तुम्ही खासदार होते ना. माझे लय जवळचे संबंध आहे. ही नाटक कंपनी आता पुणेकरांनी लय दिवस बघितली. ही नाटक कंपनी करून उपयोग नाही. जैन मंदिरचं कशी जागा अडपली तुम्ही आणि तुमच्या सगळ्या बिल्डरांनी हे आम्हाला सांगितलं. मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताय का थेट पंतप्रधान मोदी साहेबांना, अमित शहाला, ईडीला आणि सगळ्यांना त्याची चौकशी करायची मागणी करणार. देवेंद्र फडणवीसांना बी करायचं. तुम्ही एवढं चांगलं काम करत असताना हे खालचे लोक कसं वागतात, दरोडे कसे टाकतात? बरं इतके दरोडे टाकत होते महानगरपालिकेत, आपण समजू शकत होतो. पण आता देवा धर्मावर बी दरोडे पडायला लागले. ह्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही बरेच पुरावे देताय, तुम्ही आरोप करताय, पण त्यांनी पत्रकार परिषद तुम्ही देखील बघितली आहे. केविलवाणी प्रयत्न त्यांनी केला. त्यांची क्यू आली मला की किती विचारे बोलतात. अरे पण पैसे खाताना, तुम्ही टेंडर प्रक्रिया करताना, तेव्हा जर तुम्ही मला आठवलं असतं हे जैन मंदिर आहे, आपण चुकीचं काम करू नये, तर आम्हाला बरं वाटलं. अजून एक विषय, तर थेट ते समीर पाटीलवर सुद्धा तुम्ही बरेचदा आरोप केले. त्यांनी थेट तुम्हाला कोर्टाची एक नोटीस पाठवली आहे, अर्थात आता डिफॉर्मेशनची. बरं, आता त्याच्यावर मी माझ्या वकिलांजवळ ती नोटीस दिलेली आहे. त्याची नोटीस आली, त्याचे सगळे माझे वकील अभ्यास करतात, त्याच्यावर उत्तर देईल, ते तर आहे. पण ह्या सगळ्या यंत्रणा का कामाला लागत नाही, पोलीस का कामाला लागत नाही, समीर पाटील कसा गेला, काय केला, ह्याला चौकशीला का बोलवत नाही, तर ह्यांना वरद असतं आहे. आणि तो दादांचा वरद असतं. मी पहिल्यापासून बोलतो आहे, तर त्याबद्दल दुमत नाही. आणि मी परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मी बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचे सगळे मतदार आणि कार्यकर्त्याची माफी मागतो की मी चुकत असेल तर मला कोणीतरी येऊन समजून सांगा की ही जैन विद्यार्थी मुलांची, गोरगरिबांची जी मुलं शिकतात आणि त्यांच्यावर जर घालत असतील, हे समाज पुढं न्यायला बसले का समाजाला वाढायला बसलेत? म्हणून मी म्हणतो, ज्यावेळेला राजा
राजा व्यापारी असेल तेव्हा जनता बेकारी होती. हा राजा व्यापारी आहे, कारण ह्याला मुंबईतले बी रेट माहिती आहेत. मग अशी कुठले सांगितले रेट त्यांनी? मालबार हिलचे रेट सांगतात. म्हणजे राजा व्यापारी आहे म्हणून जनता बेकारी होणार हे नक्की. पण त्याच वेळी जर आता आपण बघितलं तर सातत्याने भाजपचे नेते तुमच्या वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तुमची तक्रार करता. आता तुम्ही ह्यांची तक्रार करणार का? हे लोक तुम्हाला अशा पद्धतीने त्रास देत आहेत, तुम्हाला काहीतरी तुमच्यावर सुद्धा आरोप होत आहेत. मला कोण त्रास देत नाही. माझ्याबरोबर आहेत पुणेकर म्हणून लढतात दंगेकर. माझ्याबरोबर आहेत पुणेकर म्हणून लढतात दंगेकर. कुणाच्या विरोधात लढणार? वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढणार. वाईट प्रवृत्तीला आज सांगतो उद्या जर ही धर्माची जागा जर तुम्ही खात असाल आणि केविलवानी तुम्ही जर प्रेस घेत असाल तर अरे किव येते तुमची. अरे वा वा वा, स्वराच्या उलट्या बंबा. अर्थात जर आपण बघितलं तर दंगेकरांनी काही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत आणि थेट खासदार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर ते थेट आरोप करतायत. केविलवानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, ते खोटं बोलतायत असं देखील या ठिकाणी आरोप करतायत आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांची कारवाईची मागणी करतायत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील या ठिकाणी मागणी करतायत आणि त्याचवेळी ईडीनी त्यांची चौकशी करावी अशी देखील मागणी दंगेकर करतायत आणि अशा पद्धतीने वेगवेगळे पुरावे देत आहेत. आणि मी जर चुकीचं बोलत असेल तर मला सांगावं, समजून सांगावं असं देखील ते या ठिकाणी स्पष्ट सांगतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.